सर, सांगलीची जागा जी आहे त्यावरतून आता महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळते सातत्याने. संजय राऊत यांनी काल थेट काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला की काँग्रेसच्या नेत्यांचं विमान जे आहे ते गुजरातमध्ये लँड होतं. त्याच्यावरतून विश्वजित कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिलं की नाव घेऊन समोर आरोप करा. परंतु आज सकाळी नाना पटोले माध्यमांशी संवाद साधताना म्हणले की राऊतांनी ही नौटंकी जी आहे ती थांबवली पाहिजे. एकीकडे महाविकास आघाडीमधून म्हणून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना आपापसातच भांडताना पाहायला मिळतं. ते भांडण वगैरे काही नाही आहे. सुस्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे. त्याच्यावर फार काही हरकत घेण्याचं काही कारण नाही. आणि संजय राऊत साहेब हे सुद्धा बोललेले आहेत की संजय राऊत साहेब काँग्रेसच्या हायकमांडशी बोललेले आहेत आणि आज उद्या या विषयाची क्लॅरिटी होईल. आपल्या या महाविकास आघाडीची जी अलायन्स आहे याच्यामध्ये सांगलीची जागा शिवसेनेनं उभे दिशेने सुद्धा लढाई निर्णय ऑलरेडी झालेला आहे. कारण आमच्याही जागा मग रामटेक असेल, अमरावती असेल, कोल्हापूर असेल, या शिवसेनेच्या जागा काँग्रेसच लढते ना, काँग्रेसच्या चिन्हावर लढल्या जातात. आणि मग ह्या घेतल्यानंतर काही ना काही तर द्यावं लागेल ना. फक्त आमच्या स्टँडिंग जागाच द्यायच्या आणि दुसऱ्या काही लढायच्या नाही असं थोडी त्याच्यात होत असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये वाटाघाटीतून सांगलीची जागा 100% शिवसेनेच्या बाजूची असेल. शिवसेना लढेल आणि काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जागा जिंकेल. परंतु नेत्यांचा भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली जाताना पाहायला मिळतो का? ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष महायुतीच्या विरोधात ठामपणे लढण्याची भूमिका घेतात आहे आणि तिथेच राऊत विरुद्ध नाना असा संघर्ष महाविकास आघाडीमध्ये आहे का? असं एकमेकाच्या पक्षात बोलल्यानंतर एकमेकाच्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतं, एवढाच याचा अर्थ घ्यावा. दोघे ज्येष्ठ सिनियर नेते आहेत. शिवसेनेचे राऊत साहेब तर आहेत, नाना पटोले साहेब सुद्धा सिनियर नेते आहेत. मला असं वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळतात. परंतु अजून देखील काँग्रेस म्हणते की सांगलीच्या जागेवरतून येत्या 2 दिवसात निर्णय होईल म्हणून. ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलेला आहे. जर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या हायकमांडकडनं मग ही मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. मग महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असेल? मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आणि अशी होत नसते. मग त्याला त्या अलायन्सला कोणताही अर्थ उरत नसतो. मी सांगितलं शिवसेनेच्या रामटेक, अमरावती, कोल्हापूर जिथे शिवसेनेचे स्टँडिंग खासदार निवडले या जागा शिवसेनेने ऑलरेडी काँग्रेसला दिलेल्या आहेत. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेना लढेल. तुमचे मित्र संजय शिरसाट सांगलीच्या जागेचा प्रश्न आहे. असं जर आपण पाहिलं तर मग अनेक वेळेला महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये प्रमुख नेते देखील होते. स्वतः नाना पटोले असतील, संजय राऊत उपस्थित होते. या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सांगलीच्या जागेचा विषय निघाला नव्हता का? की आता उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर येते. या बैठकांमध्ये नेमकं काय झालं? या बैठका सुस्पष्टपणे सांगलीची जागा शिवसेनेच्या बाजूने शिवसेना तिथे लढणार असं ठरलेलं आहे. आता जे या बैठकीत नाही ते काही भूमिका वेगळी मांडत असेल त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. हे मी 100% सांगेल. मग तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न काँग्रेस सॉल्व्ह करेल. त्यात काय फार अवघड अशातला काय मुद्दा नाही. सर, तुमचे मित्र संजय शिरसाट जे संभाजीनगर पश्चिममधनं आमदार आहेत, आता शिवसेनेकडे शिंदेच्या, त्यांनी थेट ठाकरे गटावरतीच हल्लाबोल केलेला आहे. ठाकरे गटाचं महिला सशक्तीकरणाच्या संदर्भातलं एक सोशल मीडियावरती टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे. त्याच्यावरती त्यांची टीका आहे की पहिल्यांदा ठाकरे गटाने दिशा सालियान यांना श्रद्धांजली वाहावी. मला असं वाटतं राठोड आपल्याकडे फार सिनियर मंत्री आहेत. त्यांनी काय काय केलेलं, काय काय झालेलं आहे याचा जरासा आपण अभ्यास केला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई, देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोडच्या विषयी, संजय राठोड यांच्या विषयी काय काय भूमिका मांडलेल्या आहेत. आता त्याच्याविषयी वाटतं माननीय संजयजी शिरसाट साहेब, आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते, यांनी उत्तर द्यावं अशी माझी त्यांना विनंती. सर, तेच संजय शिरसाट असे म्हणतात की महाविकास आघाडीमध्येच सध्या भांडणं पाहायला मिळतात. राऊत विरुद्ध नाना पटोले आणि सांगली आणि भिवंडीच्या जागेवरतून कुठेतरी महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली असा थेट तुमचे मित्र आणि तुमचे विरोधक संजय शिरसाट बोलतात.
मला असं वाटतं भावनाताई गवळीं काय बोलतात ते जरा जाणून घ्या एकदा. कृपाल तुमाने काय बोलतात ते एकदा जाणून घ्या. हेमंत गोडसे काय बोलतात, कोणाविषयी बोलतात हे जरा जाणून घ्या. हे सगळं जाणून घ्या. तुमच्या कालच बैठका झाल्या वर्षावर. तुमच्या काय भारतीय जनता पार्टीच्या विषयी भूमिका आहेत, आम्हीच सहन करायचं का युतीमध्ये, या तुमच्या भूमिका मला वाटतं या सगळ्यांना कळतात. आमच्यावर बोट दाखवण्याची गरज नाही. आधी आपलं आपलं सांभाळा, असं माझं त्यांना आव्हान आहे. सर, बच्चू कडू हे कुठेतरी महायुतीमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेकडनं बच्चू कडू यांच्याकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीच्या सातत्याने उमेदवारांना बच्चू कडू यांची प्रहार संघटना पाठिंबा देताना पाहायला मिळतंय. रामटेकमध्ये बर्वेंना पाठिंबा दिला बच्चू कडूंनी. आता थेट अकोल्यामध्ये येऊन त्यांनी अकोल्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देताना पाहायला मिळतं. कुठेतरी बच्चू कडू हे गेल्या काही वर्षांपासून महायुतीच्या जवळ होते, ते दुरावलेले गेले. हे मला काही माहिती नाही, परंतु बच्चू कडू एक स्वतंत्र बाण्याचे कार्यकर्तेच म्हणता येईल, त्यांना नेता म्हणता येणार, कारण काम करत असतात सर्वसामान्यांसाठी. आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काही भूमिका असतात आणि त्या भूमिकेशी ते मला असं वाटतं प्रामाणिक असतात. त्या भूमिकेतून ते आज अमरावतीची जागा लढतात. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, हे लोक कशा पद्धतीनं काम करणारे, कशा पद्धतीनं राजकारणाचं व्यावसायीकरण केलेलं आहे, कशा पद्धतीनं सत्तेचा आणि पैशाचा वापर करून सगळं राजकारण करतात, हे बच्चू कडूंना चांगल्या पद्धतीने म्हणून त्यांची ती भूमिका तिथं आहे. पण असं म्हणता येणार नाही की ती लगेच महायुतीपासून दूर झाली, ते काही कसं. तर धाराशिवच्या उमेदवार, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील ज्या आता नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतं. माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितलं की मी का जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवू. खरं तर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये अलीकडेच पक्ष प्रवेश झालेला आहे. त्या म्हणतात की महायुतीच्या उमेदवार आहेत. खरं तर राष्ट्रवादीला अजितदादाच्या गटाला उमेदवारच केले बसले, त्यांनी चाचपणी केली आणि मग शेवटी घुमवून फिरवून जे भारतीय जनता पार्टी आमदार आहेत त्यांच्या पूर्वीच्या पत्नी यांनाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणजे हे तर बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे मिस्टर काम करतात, राणा जगदीशचे, आणि त्या स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. तर ते दुर्दैव आहे. आणि यात अजितदादांना किंवा राष्ट्रवादीला कंटाळून यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आणि काळ कसा बदला घेत असतो ते बघा तुम्ही, की आता याच राणा जगदीश यांना त्यांच्या पत्नी उभ्या असल्यामुळे त्यांचा प्रचार करावा लागणार. आणि त्या गृहिणी त्यांच्याविषयी आदर आहे, एखादी गृहिणी बोलली असेल, त्यांना राजकारणाचा गंध ते त्या भगिनीकडून आपण फार बाकी स्टेटमेंटची अपेक्षा कशी करणार असं तुम्ही म्हणा. फार त्याच्याविषयी बाजूनेच्या विरोधात बोला असं मान्य होतं. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ जो आहे तो नागरिकांकडनं रोखण्यात आलेला होता. नागरिक अर्थात तिथे गावचे सरपंच होते. आता त्या सरपंचांवरती गुन्हा दाखल झालाय असा शिवाजीराव मोघे जे आमदार आहेत त्यांनी, माजी आमदार आहेत, त्यांनी आरोप लावलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रचार असा गावगाव रोखला जातो, मीडिया दाखवत नाही या गोष्टी. बाकी एखाद्या ठिकाणी कुठेतरी एखाद्या आंदोलकांनी गाडी अडवली तर त्याचा मोठी बातमी जाते. परंतु नरेंद्र मोदींचा रथ गावगाव अडवला जातो, अनेक ठिकाणी अडवलेला आहे. भारतीय जनताच्या उमेदवाराला ठिकठिकाणी जबाब विचारला जातो. आत्ताच कुठेतरी मी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो, परंतु पाहिजे तसं हे माध्यमावर येत नाही. भारतीय जनताची सुधीरभाऊ विषयच नाही. या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला लोक अडवतात. आणि ज्या पद्धतीने 10 वर्षात खोटी आश्वासनं दिलेली, आश्वासनं कुठे पूर्तता नाही आहे आणि जनतेमध्ये रोष आहे. तर उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडनं अर्थात महाविकास आघाडीकडनं अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाली, परंतु उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे, परंतु तिथे अजून देखील त्यांना उमेदवार जाहीर होताना पाहायला मिळत नाही. तुमचे महाविकास आघाडीचे एकेकाळचे मित्र असलेले, तुमचे सहकारी असलेले संजय निरुपम यांनी काँग्रेसला राजीनामा दिला. आता ते शिंदे गटात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे, परंतु त्यांनी शिंदे गटाच्या प्रवेशालाच मोहित कंबोज यांनी मनसेने जो आहे तो विरोध केलेला असल्याचं पाहायला मिळतं. मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी विरोध केलेला आहे. या गोष्टीकडे कसं पाहतात?
जाऊन त्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार राहतील, त्यांना तक्रार एक तर सगळ्यात आधी तुमचं एक वाक्य मी दुरुस्त करतो की संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली. काँग्रेसने संजय निरुपमला काढलेलं सगळ्यात आधी. संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली. काँग्रेस पक्षाने 6 वर्षासाठी एक्सपेल केलेलं आहे संजय निरुपमला. आणि म्हणून मोहित कंबोज मला असं वाटतं त्यांना कचरा म्हटले असेल, कारण काढून टाकल्यामुळं म्हटले असेल. आणि अमोल कीर्तीकर हे मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी लोकसभेची तयारी करतात. मी तर म्हणेल मागच्या लोकसभेपासून जे इलेक्शन झाली तशी 5 वर्षापासून तयारी करतात. शिवसेनेचं परंपरागत या ठिकाणी लोकसभेची जागा मिळेल. त्यामुळे आम्हाला दुसरं काँग्रेस वगैरे त्यांचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. काँग्रेसला ज्या जागा सुटलेल्या आहेत किंवा ज्या शिवसेनेच्या स्टँडिंग जागा सोडून ज्या जागा तिथे काँग्रेसने लढावं असं शिवसेनेची भूमिका होती. आता जे कोण तुम्ही सांगतात निरुपम आले, मागे मी ऐकलं गोविंदाचा प्रवेश झाला. आता गोविंदाच्या विषयी तर रामभाऊ नाईकांनी प्रतिक्रिया दिली की मागच्या एका इलेक्शनला गोविंदांनी दाऊदचा पैसा वापरून इलेक्शन लढलेलं असं म्हटलेलं आहे. आता हे आले, यांना मोहित कंबोज यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीला छोटंसं सांगली म्हणून भिवून बोलता. हे काय काय चाललंय नाटक, काय काय रामायण चाललंय, महाभारत चाललंय बघा. तर एक त्याच रामायणावरती संभाजीनगरचा अजून महायुतीचा उमेदवार घोषित झालेला आहे. खरं तर सातत्याने चाचपण्या होतात. विनोद पाटील जे तुमच्या इथे भागातले मराठा समन्वयक म्हणून संबोधले जातात, ते देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, तेही इच्छुक आहेत. परंतु त्यांची सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षानुवर्षांनी या भेटीगाठी होतात. दुसरीकडे भागवत कराड, दुसरीकडे अतुल सावे, अशी वेगवेगळी नावं जी आहेत ती सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळते. मला वाटतं अजून ही जागाच कोणाला कुठली क्लिअर नाही आहे. भारतीय जनता पार्टी लढणार तर शिंदे गट लढणार हे अजून माहिती नाही. उमेदवार दोन्हीकडे आहेत, पण उमेदवार जिंकून येण्याची क्षमता नाही या हेतूनं ते थांबले नाही. त्यांनी डिक्लेअर केलं असतं, मलाही माहिती. त्यांनी 100% घोषित, परंतु कोणताच उमेदवार निवडून येईल अशी क्षमता त्यांच्या उमेदवारामध्ये नाही आणि म्हणून ते केले करतात. एवढं नाही. म्हणजे भाजपा त्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत, म्हणजे महायुती त्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. असं असताना मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्दन हे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. एकीकडे भाजप मनसेसोबत युती केल्याचं दाखवतं आणि दुसरीकडे मनसेचे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्यात घेत आहेत. काय समजायचं? ती चर्चा झालेली आम्ही पाहिली, ऐकली. पण माझा जो अंदाज आहे मनसे भारतीय जनता पार्टी एकत्र होणार नाही. झालंच तर ते भारतीय जनता पार्टीचे दुर्दैव राहील आणि मनसेचंही दुर्दैव राहील. कारण मागच्या 5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ सगळे लोक ऐकवतील ना पुन्हा. लावले तो व्हिडिओ काय काय नरेंद्र मोदींच्या विषयी आज काय बोललेले सगळीकडे येईल. आणि म्हणून मला तर पहिली गोष्ट की हे होईल असं 100% वाटत नाही. हे होणारच नाही असं मला वाटतं. राज ठाकरेंचा 2 दिवसापूर्वी जो ट्विटर आलेला आहे त्या ट्विटरमध्ये राज ठाकरे यांचा 2 दिवसापूर्वी जो टीजर आलेला आहे, टीजरमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की जे काही घडलंय ते मला तुम्हाला सांगायचंय. मनसे सैनिकांनी तुम्ही सगळे शिवतीर्थवर या. राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती, मात्र याबद्दल राज ठाकरे नाराज आहेत. कसं पाहता, काल संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांनी परत जाऊन भेट घेतलेला, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन संजय शिरसाट गेले होते. संजय शिरसाट एवढे मोठे नेते नाही जे राजकारणाकडे जाऊन बोलणी करतील किंवा बोलतील. बोलायचं असेल कोण आला तर जसं ते अमित शहाला भेटू शकतात तर ते इथेही यांना भेटू शकतात राजकारण. त्यामुळे या विषयाला काही अर्थ नाही. जे अमित शहाला भेटू शकतात त्यांना काही इथे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बावनकुळे साहेब किंवा फडणवीस साहेबांना भेटण्याच्या शिंदे साहेबांना भेटणं काही अवघड काम आहे. त्यामुळे हे भेटणं गाठणं त्याच्यात राजकारणच होतं, अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मला बोलायचं आहे, बोलतील.